बुधवार पेठेत गाजतोय वाडा जो भिडेवाडा तिथे सुरुवात केली। त्यावेळी तिथे समोर आगीचा बंब होता सरकारी, आणि तिथे एक हौद पण होता ज्याला फराज खान हौद म्हणायचे। म्हणजे आमचा पत्ताच असा होता की दाते फोटो स्टुडिओ आगीच्या बंबासमोर, असाच आम्ही पत्ता द्यायचो। आमचा स्टुडिओ हा ग्लास हाऊस टाईप होतं, म्हणजे वरतून सगळीकडे काचा होत्या आणि जोपर्यंत सूर्यप्रकाश आहे तोपर्यंतच तिथे फोटो काढता येत होते। ते म्हणजे सूर्यास्त झाला की आमच्याकडचे फोटो संपले। तो जो काळ होता तो आत्तासारखे कॅमेरे तर नव्हते, फक्त ह्या अशा टाईपच कॅमेरे त्यावेळी होते। म्हणजे अगदी त्यावेळी रँगलर परांजपे सुद्धा आमच्याकडे जरी स्टुडिओत आलेले होते, बालगंधर्व सुद्धा आमच्याकडे फोटोला यायचे। त्यावेळी अशाच प्रकारचा कॅमेरा वापरला जायचा। काहीतरी म्हणे अशी दारू जाळायचे आणि त्या दारू 1 सेकंद जो मोठा पांढरा प्रकाश पडायचा तेवढ्याच वेळात तो याच कॅमेऱ्यावर फोटो घेतला जायचा। राजेंद्र प्रसादांची टोपी थोडी तिरकी आहे असं वडिलांना वाटलं, त्यामुळे वडील स्वतः राष्ट्रपतींच्या जवळ गेले, ते टोपी सरळ केली। श्रीराम लागू आम्हाला दोघांना शाळेत सोडायला यायचे। मग त्यांची जी काय मोटार होती त्याने। मोबाईल सेल्फीच्या जमान्यात फोटो स्टुडिओची संकल्पना थोडी आउटडेटेड वाटते ना, पण पुण्यातल्या नवी पेठेत असा एक स्टुडिओ आहे ज्यांनी बालगंधर्व ते श्रीराम लागू, जवाहरलाल नेहरू ते आत्ताचे दिग्गज नेते शरद पवार यांच्या आठवणी फोटो स्वरूपात जतन करून ठेवल्या आहेत। दुनिया छायाचित्रकारांची या मालिकेतल्या या भागात आपण गप्पा मारणार आहोत पांडुरंग दाते सर यांच्याशी। सरांनी त्यांचा परंपरेचा वारसा 4थ्या पिढीपर्यंतही पोहोचवला आहे, त्याविषयीही आपण जाणून घेणार आहोत। सर नमस्कार। नमस्कार। स्टुडिओच्या या परंपरेविषयी मला जाणून घ्यायला नक्की आवडेल। मला सांगा की या स्टुडिओची सुरुवात नेमकी कशी झाली? सुरुवात आत्ता जरी स्टुडिओ नवी पेठेत असला तरी त्याची सुरुवात 1915 साली माझ्या आजोबांनी, म्हणजे शिवराम पांडुरंग दाते जे फाउंडर मेंबर म्हणता येतील, त्यांनी आत्ताचा जो बुधवार पेठेत गाजतोय वाडा जो भिडेवाडा तिथे सुरुवात केली। त्यावेळी तिथे समोर आगीचा बंब होता सरकारी, आणि तिथे एक हौद पण होता ज्याला फराज खान हौद म्हणायचे। म्हणजे आमचा पत्ताच असा होता की दाते फोटो स्टुडिओ आगीच्या बंबासमोर, असाच आम्ही पत्ता द्यायचो। आणि 1979 साली ती जागा जुनी झाल्यामुळे आणि ही आत्ताची जी नवी पेठेतली जागा आहे ती आमच्याच मालकीची असल्यामुळे मी माझ्या वडिलांना सांगितलं, वा इथे आपण स्टुडिओ हे करूया, आणि इथली जागा रिकामी झाली होती म्हणून त्यानं म्हणलं आपण या इकडे स्टुडिओ हलवूया का। त्यांनी थोडं नाराजीने पण मला परवानगी दिली आणि 1979 पासून या जागेत स्टुडिओ सुरू आहे। तो आता काय तसाच आहे सुरू। आता तुम्ही सांगितलं की हा 1915 साली तुमच्या आजोबांनी सुरू केला। हो। मला हे जाणून घ्यायला आवडेल की त्या काळी आत्ताची डिजिटल फोटोग्राफी ही अस्तित्वातच नव्हती, निश्चित। पण त्या काळी फोटो कसे काढले जायचे, काय पद्धतीने प्रकाश योजना केली जायची? आता त्याच्याबद्दल असं सांगायचं की आता पटकन कल्पना येणार नाही, पण आमचा स्टुडिओ हा ग्लास हाऊस टाईप होतं, म्हणजे वरतून सगळीकडे काचा होत्या आणि जोपर्यंत सूर्यप्रकाश आहे तोपर्यंतच तिथे फोटो काढता येत होते। अर्थात डायरेक्ट सूर्यप्रकाश येणार नाही, पण अवेलेबल लाईट ज्याला चांगला मिळेल अशा प्रकारात तिथे हे होती। आणि तिथे सर्व प्रकारचे, म्हणजे अगदी एखाद्या लग्नाच्या साठीच्या मुलीचे पासून आम्ही काही शाळा कॉलेजेसचे साधारण 20, 25, 30 जणांचे सुद्धा ग्रुप फोटो घेत असू। त्यावेळी स्टुडिओही खूप मोठा होता आणि आता जो आपल्याला मागे दिसतोय हा स्टँड तिथे आम्ही वापरायचो स्टुडिओ स्टँड म्हणून। हा इतका वेगळेपणा या स्टँड मध्ये खूप छान आहे तो, आणि तो मग मागे पुढे करता यायचा आणि आम्ही ते सगळं ऍडजस्ट करायचो। अशा टाईपचे ज्याला फील्ड कॅमेरा म्हणतात
ज्याला फडकं घेऊन व्ह्यू पाहता याचा या काचेवर, अशी ती सोय होती. त्यामुळे त्यावेळी तिथे त्याच प्रकारची. नंतर पुढे लाईटवाले स्टुडिओ सुरू झाले. मग त्यावेळी गंमत अशी पुढे लिहायचे लोक की इथे संध्याकाळी सुद्धा फोटो काढता येईल, कारण तो लाईटवाला स्टुडिओ होता. आमच्याकडे ती सोय नव्हती. म्हणजे सूर्यास्त झाला की आमच्याकडचे फोटो संपले, अशी ती पद्धत होती. आता तुम्ही म्हणताय की अवेलेबल लाईट म्हणजे दिवसाच्या प्रकाशात हे करायचं. हो. आजोबांनी जेव्हा तुमच्या फोटो स्टुडिओ सुरू केला तेव्हा ते फोटो कशावर घ्यायचे? म्हणजे आता जसं निगेटिव्ह असतं किंवा आता डिजिटल फोटो, निगेटिव्हचाही जमाना आता गेला. नाही, आता तो जो काळ होता तो आत्तासारखे कॅमेरे तर नव्हते. फक्त ह्या अशा टाईपच कॅमेरे त्यावेळी होते. म्हणजे अगदी त्यावेळी रँगलर, परांजपे सुद्धा आमच्याकडे जरी स्टुडिओत आलेले होते, किंवा आता माझ्या आजोबांना मी पाहिलं नाही, पण मला जी माहिती मिळाली तेव्हा बालगंधर्व सुद्धा आमच्याकडे फोटोला यायचे. त्यावेळी अशाच प्रकारचा कॅमेरा वापरला जायचा आणि तो स्टँड वगैरे. आणि तेही फोटो आता आमच्याकडे बालगंधर्वांचे आजोबांनी काढलेले फोटो सुद्धा आमच्याकडे आता एक फ्रेम अशी आहे की जतन करून ठेवलेली आहे आम्ही ती. आणि त्याच टाईपच्या कॅमेऱ्यावर, म्हणजे आत्ता जसे फ्लॅशवाले वगैरे असे पूर्वी नव्हते. आणि आमचा इंडोर स्टुडिओ असल्यामुळे फक्त तसेच. पण मी ऐकलंय असं की जर बाहेर कुठे फोटो काढायचा असेल तर कॅमेरे हेच होते, पण काहीतरी म्हणे अशी दारू जाळायचे आणि त्या दारू 1 सेकंद जो मोठा पांढरा प्रकाश पडायचा तेवढ्याच वेळात तो याच कॅमेऱ्यावर फोटो घेतला जायचा. म्हणजे ते फोटो काढणाऱ्यालाही माहिती होतं आणि ज्यांचा फोटो काढायचा आहे त्यांनाही याची कल्पना होती की हे 2 ते 5 सेकंद ही दारू जो मोठा प्रकाश पाडणार आहे तेवढ्यातच हा फोटो काढायचा. तर तसे ते सगळं त्यांना जमून येत असावं. काही वेळा तर आपल्याला पटकन लक्षात येत नाही की हे कसं केलं असेल, पण ते होतं त्यावेळी. तुम्ही आता जी माहिती सांगितली ना ती खरोखर इंटरेस्टिंग आहे. पण मला मग असा प्रश्न पडतो की त्यावेळेस कॅमेरा कोणत्या प्रकारचे होते किंवा फिल्म कोणत्या प्रकारच्या वापरल्या जायच्या? बरोबर आहे. आता हा जो मागे दिसतो या प्रकारचेच कॅमेरे त्यावेळी सर्व ठिकाणी, म्हणजे आमच्या स्टुडिओत काय किंवा बाहेर कुठे, अगदी कित्येक वेळा डेक्कन कॉलेज वगैरे असे खूप लांब आम्हाला जायला लागायचं फोटोला, म्हणजे रादर आजोबांना, वडिलांना, तेव्हा हेच कॅमेरे घेऊन जायचे. पण त्यावेळी जेव्हा आत्ता जशा प्लास्टिक फिल्म होत्या एक 10-15 वर्षापूर्वी, तसं नव्हतं. या प्रकारच्या काचेच्या फिल्म्स होत्या. म्हणजे हे आता पाहायलाही नाही मिळणार. ही आत्ता जरी काच दिसत असली तरी ही आता तयार निगेटिव्ह आहे, पण ही फिल्म म्हणून व्हायची आणि तीच त्या कॅमेऱ्यामध्ये मागे अशी बसवायची सोय होती. त्याच्यावर फोटो काढला जायचा आणि तो स्टुडिओत आल्यानंतर डार्करूम मध्ये जे डेव्हलपिंग जे फिनिशिंग होतं त्यानंतर याला ही अशी निगेटिव्ह म्हणतात, ही तयार व्हायची. ही निगेटिव्ह तुमच्या आजोबांची अजूनही तुम्ही जतन करून ठेवले? हो, जतन करून ठेवले. याच्यावर वडिलांनीही काम केलंय का? हो हो,
वडिलांनीही काम केले. मात्र मी ज्यावेळी सुरू केली त्यावेळी या काचेच्या फिल्म्स निगेटिव्ह हा प्रकार नव्हता. त्यावेळी प्लास्टिक आलेलं होतं. शेवटी ही काच आहे, ही तुटू शकेल, जरी कितीही ते हे केलं तरी ती तुटू शकेल. त्यामुळे नंतर असं एक रिसर्च झाले की मग चांगल्यापैकी प्लास्टिकवर ज्याला हे इमल्शन म्हणतात ते घेऊन त्या फिल्म्स यायला लागल्या आणि मग ते तसं वापरायला सोपं पडायला लागलं. बरं, आता तुम्ही ज्या स्थित्यंतराचा उल्लेख केलाय तो आता वडिलांपासून तुमच्या आजोबांपासून वडिलांपर्यंत आला. त्याच्या नंतरचे जे स्थित्यंतर आहे त्याचे तुम्ही साक्षीदार आहात. हो. तुमच्या फोटोग्राफीची प्रत्यक्ष सुरुवात कधी झाली? माझ्या फोटोग्राफीची सुरुवात अशी झाली की माझ्या वडिलांना ट्रिपला जायची खूप आवड होती. म्हणजे साधारण एप्रिल मे वगैरे हे कॉलेजचे सगळे गॅदरिंग बिगरिंग सगळी संपली, तिथले ग्रुप फोटो संपले की मग ते ट्रिपला जायचे. तर असे ते ट्रिपला गेलेले होते आणि त्यावेळी एक दिवस आमच्या घरी त्यावेळी फोन आलेला होता. तो फोन आला, कोणाचा आला तर हे इकडे टिळक कॉलेज ऑफ एज्युकेशन जे SP कॉलेज ग्राउंडच्या जवळ आहे तर तिथल्या प्रिन्सिपल बापट म्हणून आहेत, त्यांचा फोन आला. तर आहेत का दाते? तर म्हणे नाही आहेत दाते. काय काम होतं? माझा मोठा भाऊ त्यावेळी त्यांच्याशी बोलला. तर नाही आहेत, पण काय काम होतं? म्हणे माझ्या मुलीचं लग्न आहे तर फोटो काढायचे. तर भाऊ म्हणलं बाबा आमचे बाबा तर ट्रिपला गेलेले आहेत, पण तुम्हाला चालणार असेल तर माझा जो धाकटा भाऊ आहे साधारण तो आता थोडी फोटोग्राफी करायला लागलाय. तो माझ्या वडिलांना बऱ्याच वेळा आता हल्ली मदत करतो. तेव्हा त्याला तो चालणार असेल तर त्याला मी सांगेन फोटो काढायला किंवा तो मला भेटायला येईल. ते म्हणले काही हरकत नाही, दाते आहेत म्हणजे तो चांगलाच असेल आणि वडिलांची वर आमचा विश्वास असेल. त्यामुळे मग त्यांनी ते हे मान्य केलं आणि खरंच मी वयाच्या 13व्या वर्षी मी लग्नाचे फोटो काढलेले. म्हणजे त्यावेळी तो अशा टाईपचा कॅमेरे असायचे आणि त्यावेळी त्याला जर्मन कॅमेरे होते की ज्याला रोलीफ्लेक्स ही जर्मन कॅमेरे, म्हणजे आता आपण त्याला म्हणता येईल की आता जशी रोल्स रॉईस म्हणजे श्रीमंत माणसाचं तसं रोलीफ्लेक्स कॅमेरे म्हणजे तो जरा छान फोटोग्राफराची ती. अर्थात हा मुद्दा आता सांगायचा नाही. तर यावेळी ते फक्त 12 एका वेळी फोटो निघणारे ज्याला 120 कॅमेरे म्हणतात ते कॅमेरे होते आणि ते आमच्याकडे होते म्हणजे. आणि मी त्याच्यावर काम करायचो, फक्त वडील सांगतील त्याप्रमाणे. म्हणजे वडिलांकडे शिकतच होतो. तर त्यावेळी ते असे फोटो मी काढले होते. अर्थात त्यावेळी आता इतके जे काय 200-200 500 फोटो काढतात एवढी काही पद्धत नव्हती. एक 12चे 4-5 रोल 40-50 फोटो अशी पद्धत होती. त्यामुळे तसे ते फोटो त्यावेळी मी काढले आणि आता मला इतकं आठवत नाही पण या अर्थी वडील आल्यावर ओरडले नाहीत म्हणजे तो फोटो छान नाही, त्यांनाही आवडले आणि त्या बापट सरांनाही आवडले. असा तो एका लग्नाच्या फोटोचे ही माझी पहिली व्यावसायिक ऑर्डर म्हणता येईल. पण आता तसं म्हणाल तर तुम्ही शालेय वयात होतात. तुमचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला असं वाटलं नाही का की आपण एखादं वेगळं क्षेत्र निवडावं किंवा दुसरं काही व्यवसाय करावा? तुम्ही याच क्षेत्रात यायचं ठरवलं होतं की काही वेगळं स्वप्नही होतं? की तसं स्वप्न होतं म्हणजे काय बऱ्याच जणांना जे एक आवड असते परदेशची म्हणा किंवा परदेशी सगळ्या वस्तू, त्या काळी ते जरा अप्रूपच होतं. त्यामुळे मला एक परदेशची आवड होती. त्यामुळे मला एक मर्चंट नेव्हीत जायची खूप इच्छा होती. पण साधारण 9वी-10वीचा तो काळ असेल त्यावेळी मला चष्मा लागला आणि चष्मा लागला म्हणजे मर्चंट नेव्ही म्हणजे फुली. अर्थात त्यामुळे माझं इतकं काही बिघडलं नाही कारण मी फोटोग्राफी ही करतच होतो. मग त्यानंतर फोटोग्राफीच करायची. पण आता नंतर 11वी झाल्यानंतर फर्ग्युसन कॉलेजला मी सायन्सला प्रवेश घेतला. आता सायन्सला का घेतला? काही नाही, माझा मोठा भाऊ सायन्सला होता, नंतर तो अर्थात दाताचा डॉक्टर झाला. पण त्यामुळे मोठा भाऊ सायन्सला आहे ना, आपणही सायन्सला जाऊ. अर्थात तिथे मला नंतर वाटलं नाही की चुकलं आपलं काही, कारण नंतर मी MSc बॉटनी पर्यंत मी शिक्षण घेतलं.
म्हणजे आणि त्यावेळी अर्थात असं होतं की सगळ्या कॉलेजमध्ये मी वडिलांबरोबर जातच होतो, त्यामुळे फर्ग्युसन सगळेजण कॉलेजमध्येही मी जायचो आणि त्यामुळे मला गमतीने बोलायचं तर सगळे प्रोफेसर ओळखत होते, त्यामुळे काही वेळेला सूटही मिळायची. म्हणजे एखाद्या प्रॅक्टिकलला नाही आला पण याला फोटोला जायचंय अशी ती सूट मिळायची आणि सगळं त्या मानाने खेळीमेळीचं वातावरण. कधी असं प्रोफेसर लोकांकडून आरडाओरडा झाला नाही की हा लेक्चर बंक करतोय वगैरे. पण म्हणजे शालेय वयानंतर कॉलेजमध्येही तुम्ही फोटोग्राफी करतच होता. हो. मग अशी तुमचा एक उल्लेख आला की मी लग्नाची फोटोग्राफी 13व्या वर्षात केली, वडील ओरडले नाहीत म्हणजे फोटो चांगले झाले. याच्यानं मला एक असं जाणवतं की वडील स्वभावाने थोडे कडक असले पाहिजेत किंवा आताच्या भाषेत म्हटलं तर परफेक्शनिस्ट असावेत. हो की त्यांना प्रत्येक गोष्टीचा त्यात आग्रह असणार. हो. त्याविषयी काय सांगू शकाल? माझे वडील खरंच म्हणजे खरंच खूपच रागीट होते आणि ते रागीट होते हे सगळ्या बाहेरच्याही लोकांना माहिती होतं. आम्ही तर त्यांना घाबरूनच असायचो. पण त्याच्यामुळे त्यांना नाही म्हणणं हा कधी शक्यच नव्हतं. अर्थात कुठल्याही बाबतीत त्याची चूक म्हणालीस की परफेक्शनिस्ट आणि मग आपल्या बरोबरच काम करणारे सगळे लोक चुकणार नाहीत ही त्यांना खात्री असल्यामुळे माझा मोठा भाऊ जरी तो नंतर डेंटिस्ट झाला तरी तो सुट्टीला आला की स्टुडिओमध्ये कामाला. माझी आई सुद्धा घरकाम करून नंतर स्टुडिओमध्ये. म्हणजे माझी आई सुद्धा इतकं काम करायची खरंच म्हणजे भीतीने असेल आणि ह्यानी खरोखरी म्हणजे आम्ही सगळेजण खूप काम करायचो. वडिलांचा दरारा होता आता असं तुम्ही सांगितलं. हा दरारा फोटो काढताना किती दिसायचा किंवा परफेक्शनिस्ट वडिलांचं तुम्हाला अशी काही उदाहरण आठवतात का की फोटो काढताना वडिलांचा दरारा समोरच्याला वाटला असेल? तर दरारा म्हटलं तर वाटला असेल कारण मध्ये एकदा एक असा प्रसंग झाला की मी फर्ग्युसनला फोटोला गेलो होतो आणि तिथे जब्बार पटेल आले होते, डॉक्टर जब्बार पटेल. तर अर्थात सुरुवातीला काही त्यांनी मला ओळखलं नाही कारण त्यांनी मला पाहिलं नव्हतं. पण एक काही फोटो काढून झाल्यानंतर ते जे सर होते ते म्हणले दाते आता आम्ही फोटोला कुठे उभं राहू असं म्हणल्यावर ते जब्बार पटेल म्हणले तुम्ही दाते का? म्हणजे तुमचे वडील एवढे रागीट होते म्हणजे आम्ही मेडिकलला स्टुडंट होते तरी असे जोरात ओरडे हे तू ओरडू हलू नकोस. ते म्हणले आम्ही म्हणजे आम्हालाही चकित व्हायला व्हायचं की एवढा आमच्यावर ओरडणारा माणूस तसा फोटोग्राफर कसा काय. आता आणि काही प्रसंग असे आहेत की मध्ये एकाने मला सांगितलं तो त्यावेळी स्टुडंट होता. BMCC मध्ये एक ग्रुप फोटोला सगळी मुलं उभी केली होती. आणखीन त्यावेळी प्रिन्सिपल वैद्य म्हणून होते. त्यांचं सुरुवातीचंच एखाद दुसरं वर्ष असावं म्हणजे ते नवनवीन असावे कॉलेजमध्ये. तर त्या प्रसंगाच्या वेळी ग्रुप फोटो काढताना ते ह्या कॅमेऱ्यावरच फोटो काढायचे. तर सुरुवातीला त्यांनी सूचना दिल्या सगळ्या मुलांना हलू नका वगैरे आणि त्यांनी त्या प्रिन्सिपल वैद्यांना सांगितलं तुमचा डावा पाय उजव्या पायावर ठेवा. कारण आमची ती पद्धत होती लोक किमान खुर्चीवर कसे बसवायचे. तर त्या वैद्य सरांनी ती पाय ठेवला आणि नंतर वडील पुन्हा या कॅमेऱ्याची फिल्म ऍडजस्ट करून करायला गेले. ते करून परत आले त्यावेळी ते वैद्य सरांनी पाय खाली ठेवला होता. वडील पुन्हा तिथे गेले आणि ते वैद्य सरांनी म्हणले मी तुम्हाला सांगितलं ना तू पाय एकावर एक ठेवायचा तरी तुम्ही का खाली घेतलात. तर म्हणे आम्ही सगळी पोरं असे बघत राहिलो म्हणे आमच्या प्रिन्सिपलला हा फोटोग्राफर ओरडू शकतो म्हणजे चक्क जवळजवळ तुम्हाला पाय वर ठेवायला सांगून सुद्धा तुम्ही खाली का ठेवलात. तर असे अनंत प्रसंग सांगता येतील. त्यात एक सर्वात गाजलेला म्हणजे जो अगदी खरंच गाजलेला म्हणता येईल असा प्रसंग म्हणजे फर्ग्युसन कॉलेजमध्ये घडलेला होता. त्यावेळी फर्ग्युसन कॉलेजमध्ये पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यायचे होते. तर त्या दिवशी अर्थातच दातेच फोटोला असतात पण त्यावेळेचे जे कोगेकर म्हणून जे प्रिन्सिपल होते जे वडिलांना खूप आवडायचे त्यांना वडील मानायचे. तर
त्यांनी सांगितलं होतं, दाते आज आपल्याला नेहमीसारखा वेळ घालवून चालणार नाहीये, राष्ट्रपतींनी खूप थोडा वेळ आपल्याला दिलेला आहे. बर 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 ठीक आहे. तर तो सगळा नेहमीप्रमाणे वडिलांनी सगळ्या लोकांना अरेंज केलं आणि ते पुन्हा इथे फोटो काढायला म्हणून गेले. अर्थात बंदोबस्तही बराच असेल, पोलीस वगैरे, आणि स्तब्धता की आता दाते फोटो काढणार. तेवढ्या दाते कॅमेऱ्यापासून म्हणजे जवळजवळ 50-100 फूट जिथे ती लोक बसलेले होते सगळे तिथे आले. कोणालाही कळे नाही असं काय प्रकार आहे, दाते फोटो का काढत नाहीयेत. तर त्याचं कारण असं होतं की माझे वडील टोपी घालायचे, राजेंद्र प्रसाद टोपी घालायचे. राजेंद्र प्रसादांची टोपी थोडी तिरकी आहे असं वडिलांना वाटलं. त्यामुळे वडील स्वतः राष्ट्रपतींच्या जवळ गेले, ती टोपी सरळ केली. काय अजब, म्हणजे आता जर मी विचार केला तर ते किती अजब आहे. कारण नंतर माझी अशी वेळ आली की राजीव गांधी म्हणा किंवा अटल बिहारी वाजपेयी म्हणा, युनिव्हर्सिटीत ज्यावेळी ते आले होते त्यावेळी ती वडील नव्हते अर्थात, त्यावेळी मी 80s मधली गोष्ट, त्यावेळी मला बोलावलं होतं. पण खूप लांब असे तो ग्रुप फोटो होता. अर्थात मला आधी विचारलं होतं, नेहमीसारखं तुम्ही तिकडे जायचं नाही, सिक्युरिटी खूप आहे, आजच सांगा कुठे तो लोक बसणार आहेत ते, नंतर तिकडे जायचं नाही. म्हणलं ठीक आहे ना, या इथे असेल. आणि मी इथे उभा होतो आणि गंमत सांगायची गोष्ट की मी एकटाच फोटोग्राफर होतो आणि माझ्या मागे 2 बंदूकधारी लोक होते. म्हणजे असं की तो राष्ट्रपती राजेंद्र प्रसादांचा प्रसंग काय की वडील तिथे गेले, आणखीन त्यांनी ती टोपी सरळ केली. इथे मला इथून तिथे जायची, म्हणजे मी हल्लो असतो तर गोळ्या घातल्या असत्या. आता तर सिक्युरिटी किती असते आपण आताच्या प्रसंगात पाहतो. तर तो प्रसंग म्हणजे नंतर लोक मला विचारायचे, म्हणजे ते राष्ट्रपतींची टोपी सरळ करणारे दाते का? म्हणलं हो, तेच माझे वडील. असा तो काहीतरी प्रचंड प्रसंग. हे ऐकतानाही माझ्या अंगावर खरं लोक जे एक एक काही काही वेळा वर्णन करतात ना की तुमचे वडील, तर अजून एक प्रसंग, एक खरंच ग्रेट प्रसंग आहे. हा जसा आहे तसा की इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ग्रुप फोटो होता. तर त्यावेळी असे सगळे लोक अरेंज केले, वडील इकडे आले. त्यावेळी ते प्रिन्सिपल ओगले म्हणून होते. तर या कॅमेऱ्यामध्ये फक्त 2च वेळा फोटो घ्यायचा पद्धत होती, ज्याला आम्ही स्लाइड म्हणायचो. तर ह्या बाजूला एक फिल्म, ह्या बाजूला एक फिल्म, ही बाजू एक्सपोज झाली की ती स्लाइड बदलायची आणि तिथे दुसरा फोटो घ्यायचा. म्हणजे एका ग्रुप फोटोच्या आम्ही 2च वेळा, अर्थात फार नको पण सेफ्टी म्हणून ते 2 फोटो घ्यायचो. तर त्यावेळी असं झालं की एक ग्रुप फोटो वडिलांनी घेतला आणि नंतर इथे आले आणि दुसरी फिल्म बदलून वडील आता दुसरा फोटो काढणार, असा तो प्रसंग होता. तर वडील फोटो न काढता जोरात असे 50 ते 60 फूट तिथे पळत गेले. सगळ्यांचं लक्ष कुठे असणार आहे? तर दात्यांच्याकडे. दाते असे पळत का इकडे आले? तर तो अतिशय वाईट प्रसंग होता. म्हणजे तो फक्त वडिलांच्या लक्षात आला की ते प्रिन्सिपल ओगल्यांना मासिव्ह हार्ट अटॅक घेऊन ते तिथेच गेले. म्हणजे 2 फोटोच्या मध्ये म्हणजे ती दुसरी फिल्म एक्सपोज झाली नाही. शेजारच्या माणसाला पण कळलं नाही की अरे असं काही झालं असेल. हा तर तुला किती ग्रेट प्रसंग आहे. म्हणजे काही नाही, म्हणजे ते ओगल्यांचा फोटो शेवटचा काढणारे दाते का? म्हणलं हो तेच. म्हणजे सगळे 100 जे कोण लोक होते ते वडिलांकडे बघत होते आणि वडील पळत तिकडे का गेले? तर फक्त वडिलांना कळलं की ओगल्यांना हार्ट अटॅक आलाय. शेजारच्या माणसाला सुद्धा कळलं नाही. असे अनंत प्रसंग आहेत. म्हणजे हा तर एक खूपच आहे, वाईट म्हणता येईल. आता आणि थोडा गमतीने बोलायचं तर आम्ही आमच्याकडे जसे कॅमेरे घेऊन जायचो तशी अशी एक बॉक्स घेऊन जायचो, त्याच्यात ग्लासलेस फ्रेम असायच्या. म्हणजे आता समोर त्यावेळी डे लाईट, मग काच चकाकली तर प्रिन्सिपलचे डोळे दिसणार नाही. त्यामुळे अशा
काही महत्वाचे जे लोक खुर्चीवर बसायचे त्यांना आम्ही अशा, म्हणजे मी लहान होतो, माझे वडील हे आणि मी त्यांचा असिस्टंट, मग मी ती अशी बॉक्स घेऊन जायचो आणि असे असे तुम्हाला हव्या त्या फ्रेम आवडतात त्या घ्या असे, म्हणजे ते त्यांचा चष्मा काढायचे, तो ग्लासलेस फ्रेम घालायचे, त्यामुळे ते फोटो सगळ्यांचे डोळे परफेक्ट दिसायचे ना, याला परफेक्शन म्हणायचे. मग हे कोणालाही लक्षातही आलं नसेल हो असं काही करावं, हे माझ्या वडिलांनी, म्हणजे आम्ही ते हे घेऊन जायचो. तशीच एक आठवण म्हणजे मला ती मीच पण पाहिलेली आहे की फोटो लोक बसलेले आहेत आणि त्यातल्या प्रिन्सिपलचाच असेल कदाचित, सॉक्स थोडा खाली आला होता असा, त्यामुळे पायाचा पावलाचा थोडा पाठ दिसत होता, तो त्यांना खुपला. म्हणजे परफेक्शन किती असावं माणसाचं, ते तिथून पुन्हा त्या माणसाजवळ गेले, काही न बोलता त्या माणसाचा स्वतः इतरांना कळू नये म्हणून सॉक वर घेतला मोजा आणि पुन्हा जाऊन फोटो काढला. इतकं परफेक्शन. आणि सांगतो ना, म्हणजे एवढे 100 मुलं किंवा कोणी असायची, तर तिथे त्यानं एक सुद्धा कोणी मुलगा हालतोय म्हणल्यावर त्यांना ते चालायचं नाही. कारण इथे आत्तासारखं कसं नाही, हल्ला बाबा नवीन आला बाबा 3-4 फोटो घ्या, तशी सोय नव्हती ना. त्यामुळे 2च ज्यावेळी घेता येत होते त्यावेळी त्यांचं लक्ष इतकं असायचं, हलू नका, सावध. आता मी ज्यावेळी कॅप काढून फोटो घेईल त्यावेळी कोणीही हलायचं नाही, असं त्यांची वारंवार सूचना असायच्या. आता तुम्ही जे सांगितलं की परफेक्शनिस्टचा आग्रह आहे हे मान्य, पण याच्यामध्ये एक दृष्टी म्हणजे किती बारीक गोष्टींकडे लक्ष असतं. 100 लोकांमध्ये एवढं बघणं आणि ते ह्या परफेक्शनिस्टची परंपरा तुम्ही कशी पुढे चालवली? मी पण तशीच चालू ठेवली. म्हणजे मला त्यावेळी जरी मी आता हे मी पुन्हा एकदा सांगतो की वडील थोडं वय झालेलं होतं आणि मी MSc 76 साली झाल्यानंतर तर मी पूर्ण वेळ फोटोग्राफी करायला लागलो. आधी तर करतच होतो, पण त्यावेळी मी एवढं अभिमानाने सांगू शकतो की वडील केव्हा फोटोला जायचे कमी झाले आणि मी केव्हा सुरू झालो मी कोणालाही जाणवू दिलं नाही. आणि अर्थात कोणीही असं ऑब्जेक्शनही घेतलं नाही की दाते तुम्हीच पाहिजे, कारण मीही वडिलांबरोबर खूप लहानपणा आणि चुका कधी झाल्याच नाही. जे मगाशी म्हटलं वडिलांच्या रागीटपणा की चूक होऊन नाहीच चालणार, तसं मलाही सगळ्याची सवय होती. आणि त्यामुळे आमची जी पद्धत होती की दात्यांचा फोटो कसा ओळखायचा, तर एक मध्यभागी इकडचे सगळे लोक आहेत म्हणजे माझ्या डाव्या बाजूचे त्यांनी उजवा पाय वर घ्यायचा असा, आणि ह्या बाजूचे लोक आहेत जे माझ्या उजव्या बाजूचे त्यांनी डावा पाय वर घ्यायचा. म्हणजे अशा प्रकारात तो हे म्हणजे तो कुठलाही फोटो जुना पाहिला की जो असे पाय ठेवले तो दात्यांचाच असतो फक्त. म्हणजे उगाच असे कसे तरी पाय बी वडिलांना चालायचंच नाही. त्यात आता पुन्हा एक प्रसंग आठवला की मध्यंतरी म्हणजे त्याला झाली 15-20 वर्ष की मी लॉ कॉलेजला फोटोला गेलो होतो आणि मीही असं सगळे लोक बसले होते, खरंच मोठे असावेत सगळे, तर मी असं सांगितलं सर पाय थोडेसे असे घेता का, तर त्यांनी तो घेतला. नंतर एक तिथला मला ओळखणारा टीचर आला, म्हणला दाते साहेब तुम्हाला नमस्कार.
अहो जे आमचे बाप आहेत ज्यांना आम्ही त्यांच्या समोर जायला घाबरतो त्यांना तुम्ही सूचना देताय, कमाल आहे तुमची. तर तिथल्या ज्या दुसऱ्या थोड्या सिनियर बाई होत्या त्यांनी सांगितलं यांच्या वडिलांनी तर नानी पालखीवाल्याला सांगितलं, जो ग्रेटेस्ट लॉयर इन द इंडियन हे, त्यांना सुद्धा म्हणे दात्यांनी सूचना दिल्या त्या नानी पालखीवाल्यांना, तिथेही ते घाबरले नाही. आणि असं असेल ना की वडिलांच्या त्या डेडिकेटेड टू द प्रोफेशनमुळे कोणालाही वाटलं नसेल की दाते त्यांचा अपमान करतायत आणि त्या माणसालाही वाटलं नसेल की काहीतरी विचित्र आहे, हा माणूस मला कोण सांगणार, मी इतका मोठा असून. असे ते प्रसंग एक एक आठवले ना म्हणजे. पण म्हणजे वडिलांचं आपल्या कामाप्रती असलेलं प्रेम आणि त्यातलं डेडिकेशन याच्यामधून नक्कीच दिसतं. आता आपला मगाशी उल्लेख झाला होता की बालगंधर्वांचे फोटो पण तुमच्याकडे आजोबांनी काढलेले होते. माझ्या आजोबांनी. तर कौटुंबिक छायाचित्रकार म्हणून तुमच्याकडे एक परंपरा आहे का, आणि ती तुमच्या पिढीपर्यंत कशी आली होती? आजोबांचं मला फारसं माहित नाही, कारण आजोबा 39 साली वारले. पण वडिलांच्याकडून कळल्यामुळे मला काही काही गोष्टी त्यांच्या माहिती होत्या. त्यातलीच ही म्हणजे ते बालगंधर्वांचे फोटो. तिकडे बादशाही जवळ आमचं आजोबांचं घर आहे, तिथे एक फ्रेम जी मी पाहिलेली आहे, तर त्या फ्रेम मध्ये सगळे बालगंधर्वांचे फोटो, स्टुडिओ फोटो, त्या आमच्या जुन्या स्टुडिओमध्ये बालगंधर्व फोटोला यायचे. ते सगळे काही फोटो एक फ्रेम केलेली आहे ज्याच्यावर SP दाते फोटो आर्टिस्ट पुना सिटी असं लिहिलेलं आहे. आणि ह्या अशाच प्रकारच्या, आणि मला सांगायला अभिमान वाटतो की बालगंधर्वांनी ज्या आरशामध्ये आपलं प्रतिबिंब पाहिलं असेल तो आरसा माझ्याकडे अजूनही आहे, माझ्या घरी तो आहे. मी मुद्दाम ठेवलेला आहे की बालगंधर्वांनी वापरलेला तो आरसा. आता पुढे वडिलांचा हे तर मी होतो, म्हणजे अगदी जरी जे मला कळायला लागलं तसा मी स्टुडिओत जातच होतो. त्यावेळी मग काही शाळांचे ग्रुप फोटो म्हणा किंवा मुलींचे दाखवायचे फोटो, म्हणजे त्यावेळी सगळे ते नऊवारी साडीतल्या मुली, तो सगळा वेगळा, आत्तासारखं नव्हतं. पण तरी सुद्धा ते फोटो अजूनही माझ्याकडे, जे मी प्रदर्शन माझ्या स्टुडिओला 1990 साली 75 वर्ष पूर्वी झाली. त्यावेळी मी एक समारंभ केला होता. त्यावेळी मी एक एक्झिबिशन भरवलं होतं आणि त्या समारंभ जो केला तो टिळक स्मारक मंदिर मध्ये केला होता. आणि अख्खं टिळक स्मारक मंदिर पूर्ण भरलं होतं आणि सगळे मान्यवर, म्हणजे त्यावेळी आम्ही सगळ्या शैक्षणिक संस्थांचे फोटो काढायचो. म्हणजे जवळजवळ 2-3 व्हाईस चान्सिलर्स, नंतर सगळ्या कॉलेजचे प्रिन्सिपल्स, टीचर वगैरे असे सगळे लोक त्याला प्रचंड आलेले होते सगळ्या म्हणजे याच्यात. आणि त्या समारंभाचं वैशिष्ट्य म्हणजे असं की हे डॉक्टर शेजवलकर म्हणजे ज्यांना मॅनेजमेंट मधले पितामह म्हटले जातात, आमची ओळख होतीच. तर मी त्यांना म्हटलं सर, नाही त्या कार्यक्रमाच्या निमित्त मी त्यांना म्हटलं सर तुम्ही या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कराल का. इतका मोठा माणूस, इतका म्हणजे त्यांच्यावरच तर नावावरच कदाचित ते लोक आले असावेत, इतके मोठे सर होते, तरी ते एका कणाने म्हणले नाही की मी असं कसं काम करू. आणि त्या समारंभाचं सूत्रसंचालन शेजवलकर सरांनी केलेलं होतं. आणि त्या समारंभाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर श्रीराम लागू होते. श्रीराम लागू कसे, तर श्रीराम लागू आमच्या त्या जो नारायणपेठेतल्या घराच्या पुढेच राहायचे आणि ते त्यावेळी ENT सर्जन होते आणि त्यांचे वडीलही त्यावेळी हे, तर आमच्या तिथेच पलीकडे, त्यामुळे ते आमचे फॅमिली डॉक्टर आणि अर्थातच आम्ही त्यांचे फॅमिली फोटोग्राफर असं हे होतं एक तर. आणि त्यामुळे माझी खूप ओळख होती. आणि त्यात आणि एक खूप असं आनंद वाटतो असा की त्यांचा मुलगा श्रीराम लागूंचा मुलगा आनंद आणि आम्ही एकाच वयाचे होतो. आम्ही नूतन मराठी शाळेत, छोट्या शाळेत होतो. तेव्हा 1ली ते 4थी असे 4 वर्ष
श्रीराम लागू आम्हाला दोघांना शाळेत सोडायला यायचे. मग त्यांची जी काय मोटार होती त्याने, अर्थात सोडायला यायचं म्हणजे काय, ते तिकडे ताराचंद मध्ये त्यावेळी जायचे, ओपीडी किंवा काय म्हणतात त्याला, तर ते आम्हाला शाळेत सोडायचे आणि पुढे जायचे. सो डॉक्टर श्रीराम लागू मला शाळेत सोडायचे असा तो एक प्रसंग होतो. तर त्यामुळे ओळख असल्यामुळे त्या समारंभाला श्रीराम लागू चीफ गेस्ट होते आणि तेही सहज आले, म्हणजे असं काही म्हटले नाही. आणि त्या समारंभामध्ये शेजवलकर सूत्रसंचालन, श्रीराम लागू हे, आणि माझी एक अशी इच्छा होती की आपण एक 4-5 लोकांचा सत्कार करावा. त्यात एक समाजातले म्हणजे म्हणून मी डॉक्टर भीमसेन जोशींचा सत्कार केला होता. तर त्यावेळी भीमसेन जोशी आले होते. शैक्षणिक क्षेत्रातलं कोणीतरी असावं म्हणून युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर कुलगुरू गुप्ते म्हणून त्यावेळी आले होते. नंतर जे मी तुम्हाला मगाशी म्हणले की ते प्रिन्सिपल कोगेकर, त्यांना वडिलांना ते आवडायचे म्हणून त्यांना मी बोलावलं होतं. आणि एक डॉक्टर चित्रा नाईक ज्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनच्या होत्या, त्यांना बोलावलं होतं. आणि एक फोटोग्राफर मी आहे, तर फोटोग्राफीतले आपल्या कोणाचा तरी सत्कार करावा म्हणून त्यावेळी देवीदास बागुल म्हणून खूप प्रसिद्धी होते फोटोग्राफी करणारे, तर त्यांचा अशा 5 ते 6 जणांचा सत्कार मी श्रीराम लागूंच्या हस्ते केला होता. आता तुम्ही एवढे दिग्गज तुमच्याशी जोडले गेलेले आहेत. आता एक नाव आलं भीमसेन जोशी. भीमसेन जोशींचा आणि तुमचे एक खास ऋणानुबंध नंतर जोडले, त्याविषयीच एक सांगतो. आठवण मला सांगा. आता जिथे आपण आहोत तिथे थोडं पुढे गेल्यावर लक्ष्मी पार्क कॉलनीमध्ये भीमसेन जोशी सरांचा बंगला होता. त्यामुळे ते ह्याच रस्त्याने कायम ये जा करायचे. त्यांना ती मर्सिडीज वगैरे ते गाडी चालवायची खूप आवड होती. तर त्यामुळे ते माझ्याकडे त्यावेळी फोटोला यायचे. तर असे ते एक संध्याकाळी काय असेल 6:30-7 वाजले असतील, ते आले आणि मी होतो अर्थात. तर म्हणले मला एक 5-6 प्रिंट काढून द्याल का, कारण मला उद्या गावाला जायचं. म्हणलं देतो, त्यात काय, तुमच्यासारख्या माणसाला तर नाही म्हणायचं काही हे नाही, कारण आनंद असतो ना. तर तसं मी ठराविक वेळानंतर त्यांना बोलावलं, ते प्रिंट तयार होते म्हणून मी त्यांना ते फोटो दिले. तर पंडितजींनी विचारलं किती पैसे झाले, म्हणलं 98 रुपये झाले. तरी त्यांनी 200 रुपये मला दिले आणि म्हणले ह्यातले कुठलेही पैसे परत द्यायचे नाहीत, कारण तुम्ही ऑफ द वे जाऊन माझ्यासाठी काम केले, तर हे तुम्हाला बक्षीस समजा, काही समजा. असे तो एक प्रसंग. आणि दुसरा एक प्रसंग जो पुन्हा आनंद देणार आहे, तर पंडितजी बऱ्याच वेळा परदेशाला जायचे आणि मला माहिती होते की त्यांचा जो जयंता मुलगा होता त्याला ते बऱ्याच कॅमेरे वगैरे तिकडून आणून द्यायचे. ते एकदा ते जे आले होते त्यावेळी ते मला म्हणले मी उद्या काय इंग्लंडला लंडनला जाणार आहे. तर मी आपलं थोडं घाबरत त्यांना विचारलं, म्हटलं पंडितजी माझ्यासाठी एक वस्तू आणाल का. हो म्हणले आणीन की, मला त्यातलं काही कळत नाही, तुम्ही जे लिहून द्याल ते मी तिकडे घेणार आणि जमलं तर आणणार. आणि काय 2-3 दिवसांनी पंडितजींचा मला लंडनहून फोन आला. लंडनहून फोन, मी भीमसेन जोशी बोलतोय, तुम्ही सांगितलेली वस्तू मी घेतली आहे, मला यातलं काही कळत नाही, फक्त त्या बॉक्सवर जे काय लिहिलंय ते मी वाचून दाखवतो. ठीक आहे, त्यांनी ते वाचून दाखवलं. म्हटलं बरोबर आहे, हेच हवंय. आणि नंतर त्या जे परत आले तेव्हा आता जशा मिळतात तशा त्यावेळी स्मगलिंग होतं ना, त्यामुळे वस्तू अशा काहीतरी. तर त्यावेळी मला अशी आत्ता मिळतात छान बॉक्स पॅक नवीन अशी वस्तू मला मिळाली होती. तो मला एक खूप आनंदाची प्रसंग आहे. बॉक्स पॅक लेन्स आपल्या मालकीची आपल्याला मिळणार. पंडित जोशी मला लंडनहून आणून दिली, मी कुठल्या स्मगलर कडून नाही घेतलेली. बरं, आता लेन्सचा विषय निघालाय म्हणून सांगते की तुमचा काळ अजून थोडा वेगळा होता. तुम्ही डार्क रूम मध्ये काम केलेलं असणार आहे, तर त्याविषयी पण आम्हाला सांगा. आता डार्क रूम मध्ये तर खरं म्हणजे पूर्ण अंधारात
फिल्म डेव्हलप करायची असायची. कुठल्याही प्रकारचा लाईट चालायचा नाही. पण तरी त्यावेळी असेल, पूर्वीच्याही फोटोग्राफरकडे असेल, एक असा बारीक हिरवा लाईट असायचा. नाही तो लावलेलाही कळायचा नाही. पण खूप वेळ असा अंधारात, हे केव्हा केव्हा त्याचा उपयोग व्हायचा हे सांगतो, की खूप वेळ नुसतं बसून राहायचं, काही काम करायचं नाही. म्हणजे ते इतक्या छोट्या लाईटला सुद्धा डोळे आपले सरावले पाहिजे. आणि हे कशा वेळी त्याचा उपयोग व्हायचा, की जरी अंधार असला तरी तेवढ्या लाईट मध्ये पूर्ण अंधारात सुद्धा थोडी डोळे हे झाल्यामुळे फिल्म किती डेव्हलप झाली आहे हे दिसायची. आणि त्यावेळी एक उदाहरण म्हणून सांगतो की एक 5 मिनिटं एक फिल्म डेव्हलप करायचे. ग्रुप फोटो काढून आलो समजा फर्ग्युसन मधून, ती लगेच डेव्हलप करायचे. कारण असं व्हायचं ना की आपण कितीही कॉन्फिडंट असलो तरी ते फोटो कसा आला आहे हे तो पाहिल्याशिवाय मनाचं समाधान नाही. तर त्यामुळे ती यायचं, फिल्म डेव्हलप करायला घ्यायची. पण काही वेळ अशी असायची, आता संध्याकाळ झालेली असायची, त्यामुळे ह्या कॅमेऱ्यावर जे असं कॅपनी एक्सपोजर, त्यावेळी ऑटोमॅटिक वगैरे काही नव्हतं. किती लाईट आहे, संध्याकाळ किती झाली आहे आता, मग फिल्म कुठली आहे, त्याच्यावर लोक किती आहेत, कुठल्या ठिकाणी आपण फोटो काढतो, त्यामुळे ते जवळजवळ कल्पनाही येणार नाही तुम्हा लोकांना. असं एक्सपोजर जे म्हणतात ते जवळजवळ 2 सेकंदाचं असायचं. मी आत्ताचे जे नवीन कॅमेरे आहेत, जे आत्ता आम्ही किंवा हे लोक वापरतात, त्यावेळी तो 1/125 सेकंद, बापरे, असा तो फरक आहे. त्यामुळे जर साधारण भरपूर प्रकाश असेल, एक 5 वाजेपर्यंत पटकन काढायची आणि लावून टाकायचे, मग 1 सेकंद एक्सपोजर. पण जर संध्याकाळ झाली असली तर आम्हाला ते एक्सपोजर टाइम वाढवायला लागायचा. तर तरी सुद्धा धाकधूक आहेच की. बरोबर. त्यामुळे आम्ही डार्क रूम मध्ये आल्यानंतर 2 मिनिटं जे बसून राहायचो म्हणलं, त्यानंतर जी फिल्म 5 मिनिटं डेव्हलप झाली की ते आता लाईट मध्ये बघायची, की बाबा हा ती आपल्याला वाटते तितकी काळपट झाली आहे का, डेव्हलप झाली आहे का. नसेल वाटली तर ते अजूनही एखादं मिनिट करायची. म्हणजे ते जे एक्सपोजर दिलंय ते कमी पडून फिल्म फोटो आलाच नाही किंवा ती लाईट झाली वगैरे. आणि लाईट फिल्म, लाईट निगेटिव्ह ही काही तशी उपयोगाची नसते. ज्याला करेक्टली एक्सपोज आणि करेक्टली डेव्हलप फिल्म ज्याला म्हणतात निगेटिव्ह, ते ठराविक त्याला डार्कनेस लागतो. तर ती आहे का नाही ते त्या लाईट मध्ये तेवढं कळायचं. फक्त इमेज दिसायची नाही, पण हा आता इतके जवळून पाहायचं, इथे बाबा हा एवढी डार्क झाली म्हणजे आता ती डेव्हलप झाली. मग ते जे डेव्हलपर म्हणून केमिकल असायचं, ज्याच्यात आम्ही ते अशा ट्रेज असायचे, ते मोठी फिल्म, तर त्या ट्रे मध्ये ती अशी फिल्म आम्ही ती सारखी हलवायला लागायची त्यावेळी. मग ती अशी हलवत हलवत ते काय आपल्याला मनासारखं डार्क झाली की मग ती पाण्यात टाकायची, तो डेव्हलपर केमिकल काढून टाकायचं आणि शेवटचं जे केमिकल ज्याला फिक्सर म्हणायचं, म्हणजे फिक्स होते, ज्याला फिक्सर किंवा हायपो म्हणायचो आम्ही, त्याच्यामध्ये ती 1 ते 2 मिनिटं झाल्यानंतर पांढरा दिवा लावायचा. बापरे. आणि मग त्यावेळी कळायचं की आपण काय दिवे लावले का आपली लाज गेली. म्हणजे डोळ्यापुढे अंधारी तसा वेळ आली नाही, कारण वडिलांची सगळे शिक्षण होतं. पण तोपर्यंत मनाला शांती नाही. माझ्यापेक्षा किती वडील सिनियर होते तरी सुद्धा ते असे बेचैन मी पाहिलेले आहेत. कारण समजा कोणी आधी राष्ट्रपती आहेत, त्यांचे फोटो काढून मी आलोय, पण तो सगळा बरोबर आहे का नाही हे मला केव्हा दिसणार आहे, तो मी दिव्यात पाहिल्यावर. तोपर्यंत जो आहे तो मला अंधारात सगळा खेळ करायचा आहे.
डेव्हलपमेंटची एवढी मोठी प्रक्रिया आहे की ज्याच्यामध्ये खरं तर चुकीला काही वावच नाहीये. नाही. मग ह्याच्या नंतर पुढची प्रोसेस काय असायची? एकदा जे मगाशी मी म्हणालो की फिक्सरमध्ये 1-2 मिनिटं फिल्म ज्याला निगेटिव्ह झाली आहे ती झाल्यानंतर दिवा लागला, ओके सगळं छान झालंय, म्हणजे फोटो काढताना करेक्ट एक्सपोजर दिलं गेलं, आपण जे डेव्हलप केली फिल्मची ज्याला डेव्हलप केल्यानंतर त्याला निगेटिव्ह म्हणतात. बरं. तोपर्यंत ती फिल्मच असते. ती एकदा डेव्हलपरमध्ये काय जे 5-6 मिनिटं आता जे मी म्हणालो ते झाल्यानंतर ती निगेटिव्ह झाली आणि ती त्या फिक्सरमध्ये गेल्यानंतर, नाहीतर तोपर्यंत दिवा लावला तर ती इतरही त्याला दिवा लागल्यामुळे ते फोटो दिसणारच नाही ना, ती टोटलच. कारण फिल्म म्हणजे तरी काय तर सिल्वर हॅलाइड ज्याला म्हणतात, म्हणजे सिल्वर नायट्रेट, सिल्वर ब्रोमाइड वगैरे हे जी काही केमिकल आहेत त्यांचा थर आयदर त्या पूर्वीच्या काचा किंवा प्लास्टिक, साधं आपलं प्लास्टिक म्हणूया, पण त्याच्यावर तो सिल्वर नायट्रेटचा थर, अर्थात अंधार तर सगळी मशीन प्रोसेस, पण ती सिल्वर नायट्रेटचा थर त्याला दिल्यानंतर जी आमच्याकडे यायची त्याला आपण काय म्हणतो, फिल्म म्हणतो. ती फिल्म कॅमेऱ्यात एक्सपोज झाली, नवीन प्रकारात सुद्धा होती ती. तर ती झाल्यानंतर जी आम्ही डार्क रूम मध्ये येऊन ती फिल्म डेव्हलप करून ती फिक्स ही झाली, तर त्याला मग नंतर निगेटिव्ह म्हणायची, ती कोणालाही पाहता यायची. पण आम्हाला जो एक शांत झालो केव्हा, तर तो दिवा लागल्यावर. आता ती झाल्यावर सुद्धा पुढे काही तेवढ्यावर थांबायचं नाही, तर ती जी केमिकल जे मी म्हणालो ती त्या निगेटिव्ह त्या याच्यातून वॉशआउट व्हायला लागायची. त्यासाठी त्याला रनिंग वॉटर खाली फिल्म वॉश करणं असं आम्ही म्हणायचो. म्हणजे नुसती काच एक मीडियम म्हणून त्याच्यावर निगेटिव्ह ठेवायची आणि वाहत्या पाण्याखाली ती जवळजवळ 10 मिनिटं अशी त्याला चरे पडणार नाहीत अशी, म्हणजे अशी नख त्याला लागलेत वगैरे, नथिंग डुईंग, मारच खायचा. तर अशी ती दोन्ही बाजूनी वॉश केल्यानंतर ती आता ड्राईंगसाठी द्यायची. तर पूर्वी जे काचा होत्या त्याला आता तुम्हाला ते पोथी वाचताना जे असं जे हे असतो स्टँड, तसा तो आमच्याकडे काचेची निगेटिव्ह वाळत टाकायचा स्टँड असायचा, मी ज्याला अशा चरे असायचे आणि त्यात अशी तिरकी ती फिल्म हे रादर काचेची निगेटिव्ह वाळवायला लावायची. मी अर्थात ते पाहिलेलं नाही, पण पुढे जो मी पाहिलंय किंवा मी त्याचा वापर केलाय, अर्थात मी लहान होतो, पण त्यावेळी जे एक सांगायचं म्हणजे ती फिल्म नंतर वाळवण्यासाठी तारा होत्या आमच्याकडे, त्या तारेला चिमटे लावलेले होते आणि त्या तारेला ती निगेटिव्ह जाऊन फक्त चिमट्यानी अडकवायची. आता ह्याला काय खरं कौशल्य लागतं का, पण ते सुद्धा काही दिवस मी लहान असल्यामुळे मला वडील करू देत नव्हते. कारण चुकून, मी लहान आहे, मला काही कळत नाही म्हणून मी ती फिल्म निगेटिव्ह जर खाली पडली तर ती ओली आहे, त्याला स्क्रॅच निश्चितच पडणार आहे आणि ती टोटल वाया जाणार आहे. त्यामुळे ह्या भीतीपोटी परफेक्शनिस्ट असल्यामुळे वडील ते साधं काम सुद्धा मला करू देत नव्हते. आम्ही आमच्या वडिलांना मामा म्हणायचो, तर मी त्यांच्यावर चिडायचो, मामा एवढं सुद्धा साधं काम मी नाही का करू शकत. ते म्हणले नाही, तू मोठा हो मग सांगेन, किंवा मला ज्यावेळी वाटेल त्यावेळी मी सांगेन. म्हणजे इतकं साधं काम सुद्धा ते मला करू देत नव्हते. अर्थात पुढे मी ज्यावेळी मोठा झालो मला ते कळायला लागलं की यात परफेक्शन म्हणजे काय किंवा लाज जाऊ शकते. कारण एकदा ती निगेटिव्ह समजा पडली ओल्या स्थितीत तर ती खराबच होणार आहे, तर ते सुद्धा ते मला करू द्यायचे नाही. अशा आनंद गोष्टी. आणि ती वाळल्यावर मात्र ती प्रिंटिंगला तयार व्हायची, पण मग त्याची पुढची प्रोसेस प्रिंटिंग करणं ही आली. बरं. आता तुम्ही जे म्हणलात की चुकू नये याच्यासाठी वडिलांचा खूप आग्रह असायचा, पुन्हा तुम्हाला फोटोग्राफीकडे वळवते की हाच आग्रह जेव्हा तुम्ही संस्था महाविद्यालयांमध्ये फोटो काढायचा
तेव्हा तुम्ही तो आग्रह ठेवला असणार. तर जेव्हा तुम्ही दिग्गज नेत्यांचे काही फोटो काढत असाल तेव्हा त्यांना सूचना देताना किंवा त्यासाठीचं परफेक्शन कसं बाळगलं तुम्ही? आता कदाचित ते असं मी नाही आर्ग्यू करू शकत, पण ते कदाचित रक्तात आलेलं असेल. कारण वडिलांच्या बरोबर मी जायचो, मग त्यांनाही हे जे काही मी ऐकलेल्या गोष्टीत कदाचित मी नसेल जात, पण नंतर ज्या इतर लोकांकडूनही जे ऐकलेल्या मी वडिलांबरोबर फोटोला गेलो त्यावेळी मी फक्त असिस्टंटच होतो. किंवा आता त्यात आणि एक गंमत सांगायची तर वडील फोटो काढायचे, पण काही वेळा असा असायचा की त्या लेन्सवर ऊन येत आहे, ते ऊन येऊ नये म्हणून आम्ही असं पुठ्ठा धरायचो. ते पुठ्ठा धरणारा असिस्टंट असं मी असायचो. पण तरी मी तितकाच इन्व्हॉल्व होतो ना. म्हणजे मी पुठ्ठा धरत असलो तरी सुद्धा माझं लक्ष वडील काय करतात ह्याकडे असायचंच अर्थात. त्यामुळे ते जे मी तुम्हाला म्हणलं की मोजा हे केला म्हणा किंवा किंवा आता ते ग्लासलेस फ्रेम लोकांना देणं ही सगळी कामं आमचीच ना, असिस्टंट. पण त्यावेळी वडील किती मनापासून फोटो काढायचे किंवा ते जे फिल्म एक्सपोजिंग आहे ते कसे करायचे हे माझं लक्ष असायचं. त्यामुळे मला नंतर असं, आणि जसं ते रागीट होते तसं त्यांनी मुद्दाम काही शिकवलं नाही आम्हाला. आम्ही त्यांच्याकडून हे पाहत पाहतच शिकलो. किंवा त्यांचं जे सगळे एकूण डार्करूम मधला वावर म्हणा किंवा एकूण हा त्यांच्याकडे पाहून पाहूनच आम्ही शिकलो. आणि ते पाहून पाहूनच आमच्यातही आम्ही परफेक्शन आणायचा प्रयत्न केला. तर मे नॉट बी त्यांच्या इतकं आम्ही नाही मोठे, नाही म्हणजे होऊ शकत नाही, पण बऱ्यापैकी होतं. तुम्ही आता म्हणलात की वडिलांनी इतकं परफेक्शनिस्ट कदाचित नसेल, पण काळ बदलल्या नंतर फोटो काढण्याच्या पद्धती बदलल्या, वेगवेगळे कॅमेरे आले, त्यावेळेसचा तुमचा अनुभव कसा? हा, आता मग त्यात कसा बदल झाला सांगतो. हे जे मी आता तुम्हाला म्हणलं त्यावेळी एका दोनच काढायला लागायचे. बरं. पण नंतर हे जे आता हा एक कॅमेरा आला यात 12 फोटो निघायचे. नंतर हा कॅमेरा आला याच्यात जरी फिल्म लहान असायची तरी 36 फोटो निघायचे. बरं. तर त्यात फायदा असा व्हायचा की हा फोटो काढताना दुसऱ्यापेक्षा हे नाही, पण आता मग काही वेळा एखादा मुलगा पळत आला तर मग त्याच्यासाठी पुन्हा एक एक्सपोजर घ्यायला लागायचं. ते आम्हाला ह्या कॅमेऱ्यावर घेता येत नव्हतं, ते या कॅमेऱ्यावर घेता यायला लागलं. या फिल्म थोड्या लहान होत्या म्हणून त्याच्या इतका शार्पनेस या फिल्मला नसणार, कारण शेवटी छोट्या फिल्मचा एनलार्ज करायला लागायचं. ही तर आणि छोटी, पण ह्याची तर गंमत अशी की 36 फोटो निघायचे. आम्ही जे 12 फोटो काढणारी लोक त्यावेळी आम्हाला 36 फोटोवाला कॅमेरा मिळाला म्हणजे तर आधी गंमतच झाली ना. कारण ह्यात काय होतं म्हणजे ह्याच्या बऱ्याच वेळा असं व्हायचं की आता एक लग्नाचे फोटो, त्यावेळी इतके लग्नाचे फोटो नसले तरी सुद्धा नवऱ्या मुलीचा हार घालताना नवऱ्या मुलाचा हार घालताना हे 2 फोटो तर आलेच पाहिजेत. तो काळ कुठला होता, हे 36 वाले ज्याला 35mm कॅमेरे म्हणतात त्याच्या आधीचा तो काळ होता. जे मी मगाशी सांगत होतो की 12 फोटो हे लिमिट होतं. तर कित्येक वेळा असं व्हायचं की लग्नाच्या फोटोत नेमका तो 12वा फोटोच असायचा आणि मग ते आयदर मुलाचा किंवा मुलीचा हार घालताना फोटो द्यायचा नाही. मग त्यावेळी थांबायला लागायचं, म्हणजे एक रोल बदलायचा मग पुढचा तो फोटो काढायचा. किंवा मग काही वेळा आम्ही ते एक एक्सपोजर सोडून द्यायचो आणि लग्न लागायच्या आधी तो नवीन रोल भरलेला असायचा. हे मात्र नंतर 35mm साठी झालं नाही. मात्र एक मात्र आठवते की आता काही वेळा जे आता आम्ही अकॅडमिक इन्स्टिट्यूशन्सचे फोटोग्राफर होतो म्हणून कित्येक वेळा म्हणजे आम्ही तो
परवडतोय का नाही ही गोष्ट नव्हती, पण आमच्याकडे 2-2 कॅमेरे असायचे. मी तर रोलीफ्लेक्स जरी म्हणा किंवा कुठलेही, म्हणजे तिथे काय राष्ट्रपती आहेत किंवा कोण आहे तो थांबावं मी रोल बदलतो हा चॉईसच नव्हता. त्यामुळे चक्क 2 फ्लॅश गन 2 कॅमेरे असे आमच्याकडे त्यावेळी असायचे. 12 म्हणजे तो रोल बदलायला वेळ नसायचा, म्हणून मग तो आमच्याकडे तसा 2-2 कॅमेरे असायचे. हा संपला की लगेच तो दुसऱ्या कॅमेऱ्यावर फोटो सुरू. काही वेळा बक्षिसाचे फोटो एका पुढे एक असायचे, तर त्याला ती चॉईस नव्हता. नंतर हे बरं झालं की हे कॅमेरे थोड्या फिल्म लहान असायच्या, पण अर्थात टेक्नॉलॉजी ही बदलली होती. त्यामुळे 36 फोटो यायचे एका वेळी आणि थोडे लहान कॅमेरे आणि छान फोटोही छान यायला लागले. मग पुढे त्या प्रकारात ब्लॅक अँड व्हाईट नंतर कलर फिल्म्स आल्या, तोही खूप छान छान एक एक. पण अर्थात त्यावेळी मग हे जे आम्ही डार्करूम वर्क करायचो ते मात्र हे सगळं आम्हाला कलर लॅबवर अवलंबून राहायला लागलं. म्हणजे आम्ही जे काय 36 फोटो काढले, आता लग्नाचे आत्तासारखे 500 फोटो जरी काढत नसले तरी एक 4-5 रोल फोटो आम्ही काढायचो, कोणीही काढायचं. तर मग ते सगळे 5 रोल कलर लॅबला जाऊन डेव्हलप करायचे, मग ते सगळे पाहायचे. बऱ्याच वेळा तिथे चॉईस नसायचा की ते 36च्या 36 आम्हाला प्रिंट करून घ्यायला लागायचे. पण आता काही ओळखीच्या लॅब होते, मग ते आम्हाला तेवढा चॉईस द्यायचे की हा काही एक डोळे मिटलेत म्हणा, त्यातले एक 2-4 फोटो तुम्हाला 36 पैकी नको असले तर तेवढे तुम्ही कमी करू शकता, असा चॉईस होता. आताच मध्ये विषय निघाला की तुम्ही संस्थांचे फोटोग्राफर होता. आपण पुन्हा एकदा फोटोग्राफीकडे वळूया की तुमचा काळ होता साधारण 1965 ते आतापर्यंत. म्हणजे जे मी तुम्ही विविध संस्थांमध्ये फोटो काढलेत, तर अनेक संस्था या काळात नव्याने उभ्या राहिल्या असतील. हो, तसे याविषयीचे तुमच्या काय आठवणी आहेत? हो, आता काही काही छान आठवणी, त्या सगळ्या छानच म्हणता येतील. आम्ही डीई सोसायटीचे फोटोग्राफर, त्यामुळे डीई सोसायटीत कुठली एखादी नवीन इमारत उभी राहायला लागली, ज्याला आता शेजवलकरांचेच IMDR म्हणतात, ती 1970-72 साली तिचं भूमिपूजन होतं. तिथेही मीच फोटो लावतो. तिथे त्यावेळेचे राज्यपाल त्या भूमिपूजनाच्या समारंभाला शेजवलकर सरांनी बोलवले होते, किंवा इतरही बऱ्याच ज्या बिल्डिंग्स आहेत. आता BMCC मध्ये त्यानंतर माझ्यात फोटो या काळात कितीतरी इमारतींचे मी भूमिपूजनाचे फोटो काढले, ते मी अभिमानाने सांगतो. आता जे एक इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन म्हणून कर्वे रोडला आहे, तर ते लोक आम्हाला ओळखायचे. त्यामुळे त्या इंडियन इन्स्टिट्यूट ही जी सगळी संस्था उभी राहिली, त्याच्या भूमिपूजनाचा फोटो मी काढला होता. त्याला शरद पवार त्यावेळी भूमिपूजनाला आले होते त्यांचं. आणि तिकडे मला वाटतं त्याला ते काय भुसारी किंवा कॉलनी, त्याच्या समोर एक आतमध्ये खूप आहे, तिथे त्यांची खूप मोठी इमारत होती. त्याच्या वेळी शरद पवार, म्हणजे असे खूप नव्या संस्थांचे मी फोटो भूमिपूजनाचे काढलेले आहेत. आता आणि एक चांगली गोष्ट सांगायची म्हणजे, एक तर मी डीई सोसायटी फर्ग्युसनचा फोटोग्राफर होतो आणि मी बॉटनी विषय घेऊन BSc MSc केलं. त्यामुळे डॉक्टर मुजुमदार जे सिम्बायसिसचे संस्थापक आहेत ते तर माझे गुरुजी होते, त्यामुळे पर्सनली ओळखायचे हे एक. आणि फोटोग्राफर म्हणून त्यामुळे जे आत्ता बरेच सिम्बायसिसच्या ज्या बिल्डिंग आणि उभे राहिल्यात, ती मेन जी बिल्डिंग आता सेनापती बापटवर रोडवर होती, काहीही तिथे नव्हतं, त्याच्या भूमिपूजनाचा फोटो मी काढले, ते मी अभिमानाने सांगतो. आणि त्यावेळी यशवंतराव चव्हाण त्या भूमिपूजनाला आमच्या सरांनी बोलावले होते. या अशा काही आठवणी माझ्या खूप छान आहेत. किती संस्मरणीय गोष्टींचा इतिहास आहे तुमच्या पाठीमागे, तुमच्या फोटो स्टुडिओच्या मागे. यात मगाशी उल्लेख आला की तुम्ही शरद पवारांचे अनेकदा फोटो काढलेत. एक शरद पवारांचा किस्सा तुमच्या बाबतीत सांगितला जातो, तो काय होता? तो खरं एक गमतीशीरच म्हणायला पाहिजे की 1994 साली बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स BMCCचा सुवर्ण महोत्सव होता 1994. त्यावेळी शरद पवार मला वाटतं मुख्यमंत्री होते आणि त्यावेळी अर्थातच मी फोटोला होतो. तर इतर काही फोटो काढल्यानंतर ग्रुप फोटो काढायची वेळ आली. तर त्यावेळी
जसं वडील बसवायचं तसं मी होतो त्यावेळी. मी सगळ्यांना बसवायला लागलो. त्यावेळी सर बसल्यानंतर, पवार सर बसल्यानंतर मी त्यांना सांगितलं, सर जर थोडे असे सरकून असे पाय जवळ घेणार का? त्यांनी इन्स्टंटली मला विचारलं की तुम्ही दाते का? म्हणजे मला सुद्धा ते असं झालं एकदम. पण त्याचं असं आहे की 1954 ते 57 शरद पवार BMCCचे स्टुडंट होते. मग ते चौघं खूप त्यांचा ग्रुप होता. त्यात एक सायरस पुनावाला, एक विठ्ठल शेठ मणियार म्हणून खूप आहेत, आणि ते असे चौघं मित्र त्यावेळी हे होते. मला ते नाही सांगायचं, पण त्यावेळी शरद पवार ICSR होते. त्यावेळी वडील फोटोला जायचे, त्यामुळे ते दात्यांचे फोटोला बसवायची जी पद्धत ती माझ्याही अंगात होतीच. त्यामुळे त्यांनी ते लगेच विचारलं तुम्ही दाते का? आणि मग त्यानंतर अशीच एक गंमत घडली की युनिव्हर्सिटीमध्ये पदवीदान समारंभ असतो. त्यावेळी शरद पवार आणि त्यावेळेचे राज्यपाल SC जमीर म्हणून त्यावेळी त्या समारंभाला होते. तर असेच ग्रुप फोटो चालू होते. अर्थात नंतरचा समारंभही मीच कव्हर करायचो. पण त्या ग्रुप फोटोच्या वेळी एक काउन्सिलचा फोटो, नंतर सगळ्या पदवीधरांचा फोटो, असे एक 3-4 फोटो असायचे. तर त्यावेळी एक फोटो झाल्यानंतर ती मुलं बदलून पुन्हा येईस्तोवर तिथे पवार सर आणखीन जमीर असे बसले होते. तर पवार सरांनी तिकडून लांबून मला एकदम हाक मारली, दाते कितवी पिढी? आणि मला इकडे अर्थात ओळख होती हे जरी असलं, दाते कितवी पिढी? म्हणलं सर मी 3री पिढी, आणि आता माझी मुलगी पण 4थी पिढी आहे. आणि नंतर तिकडे एक लांब फोटोग्राफर उभा होता. तो म्हणला शरद पवार ही तुमची सगळी कुंडली त्या जमीरांना सांगून टाकली, हे इतके जुने फोटोग्राफर वगैरे वगैरे. आता मध्ये एकदा कार्यक्रमाच्या वेळी विठ्ठल शेठ मणियार भेटले होते. त्यांनी मला ओळखलं असावं. ते म्हणले साहेब तुमची आठवण काढतात हो, मी दाते फोटोग्राफर वगैरे असं ते म्हणतात. असे ते काही चांगले प्रसंग आहेत. आणि त्याच समारंभात म्हणजे जो 94 सालचा जो समारंभ होता, त्यात नंतर जो समारंभ स्टेजवर झाला, त्यावेळी अचानक म्हणजे सर जेव्हा बोलायला उठले त्यावेळी त्यांनी असं काहीतरी वाक्य, म्हणजे सरांना त्या बाबतीत पवारांना सलामच केला पाहिजे. त्यांनी हा वाक्य म्हटले की दाते फोटोग्राफर आणि दाते मांडवल या अशा 2 संस्था आहेत की ज्यांचं इतर शैक्षणिक संस्थांचं त्यांच्या विना आडेल. अशा अख्ख्या त्या समारंभात बोलल्यावर मला सुद्धा असा आनंदच झाला अर्थात. आणि याच्यावर मग नंतर जे ग्राहक पेठेचे सूर्यकांत पाठक आहेत त्यांनी लोकसत्तात एक छोटा लेख लिहिला होता. ही जी आठवण आहे ती त्यांनी ती लिहून आलेली होती. पण शरद पवारांसारख्या व्यक्तीकडनं एक बहुमानच आहे, म्हणजे हा असा उल्लेख भर सभेत होणं. हो, भर सभेत. दाते फोटोग्राफर आणि दाते मांडवल या अशा 2 संस्था आहेत की ज्यांचं इतर संस्थांचं त्यांच्या विना आड आहे. कारण खरंच होतं, म्हणजे फोटोला दाते आणि मांडवाला मांडवाले दाते, या सगळीकडे खूप जुने त्यांच्याही 2-3 पिढ्या या व्यवसायात होत्या, आहेत अजूनही. आता आपण आठवणींच्या ह्याच्यात रमलो आहोत. तर तुम्ही मध्यंतरी हाँगकाँगला गेला होतात आणि तिथे तुम्हाला तुमच्या स्टुडिओमध्ये काढलेला एक फोटो पाहायला मिळाला होता. म्हणजे तो काय किस्सा आहे? हो, माझी मोठी मुलगी हाँगकाँगला असते. तर एक 8-10 दिवस झाल्यानंतर शेवटी एक दिवस ती म्हणली चला बाबा आपण अँटिक वस्तू जिथे हे करतात त्या प्रदर्शनाच्या तिकडे जाऊया तिकडे. तर आम्ही गेलो होतो. त्या मोठी दालनं होती, त्याच्यात काही असे जुने सोफा, जुन्या काही हँगिंग वगैरे असे होते. तर नंतर पुढच्या दालनात गेलो, काय असेल बघूया वगैरे. तर एका त्या दालनामध्ये एका भिंतीवर असे बरेचसे फोटो लावलेले होते. फोटो, चला आता ते फोटो बघूया. त्यात मी खरंच गमतीने म्हणालो, खरोखरी चला तिकडे कुठला दात्यांचा फोटो लावलाय का बघूया. आता हाँगकाँगमध्ये दात्यांचा फोटो कसा असू शकेल. पण तिकडे थोडं पुढे गेल्यानंतर मला खरंच एक ग्रुप फोटो आमचा काढलेला वाटला. म्हणून मी माझ्या मोठ्या मुलीला म्हणला, अनघा तो जरा जवळ गाऊन बघ. खाली आमची एक पद्धत होती की दाते फोटो आर्टिस्ट म्हणून असं लेबल त्या तिथे आम्ही खाली लावायचो, म्हणजे वडिलांच्या काळापासून. तर खरंच ते तसं होतं. मग तिथल्या त्या सेल्स लेडीला मी म्हटलं बाबा तो फोटो काढून द्याल का जरा खाली बघायला.
तर तिथे तो आम्हीच काढलेला म्हणजे रादर वडिलांनी काढलेला तो फोटो होता. तो 1936 सालचा. बाप. माझ्या वडिलांनी इंजिनिअरिंगमध्ये काढलेला फोटो, त्याच्यावर लिहिलं होतं सगळं, इंजिनिअरिंग कॉलेज, होस्टेलाइट्स वगैरे वगैरे आणि काय ते असं. तर तो फोटो होता, दाते फोटो. मग मी काय केलं, म्हणलं त्या सेल्स लेडीला म्हणलं ते कोण मालक आहेत त्यांना बोलावता का हो. तर तो मालक आल्यावर तो अमेरिकन होता. तर मी त्याला म्हणलं हे जे खाली लिहिलंय ना इंग्लिशमध्ये अर्थात, त्याला म्हणलं हे जे लिहिलंय ना हे म्हणलं माझे वडील आहेत. त्या माणसाने काय करावं, तर फ्रेम लगेच मला भेट द्यायला लागला, हे तुम्हाला भेट. म्हणलं नको, कारण त्याच्यावर $500 लिहिले होते, आपण कशाला ते घ्यायची. हाच एक आनंद आहे की आपण काढलेला फोटो. नंतर मी त्याला विचारलं की हा कसा काय, तर त्यांनी जे काही वर्णन केलं तर मला मी जगभर हिंडतो अमेरिकन माणसाने. तर त्यावेळी मी भारतात आलो होतो, त्यावेळी मी जोधपूरला गेलो होतो. त्यावेळी जोधपूरच्या एका बंगल्याचं ऑक्शन चालू होता. ते ऑक्शन मी हे केल्यामुळे ही फ्रेम मला त्याच्यात मिळाली, ती मी तिथे लावली. पण म्हणजे दात्यांचा फोटो हाँगकाँगमध्ये. पण म्हणजे तुमचं गमती गमतीत बोललेली खरंच गोष्ट निघाली आणि तो फोटो तुम्हाला तिथे बघायला मिळाला. अशाच पद्धतीने एक अमेरिकेतली मुलगी तुमच्या इथे राहायला आली होती. एका संस्थेच्यामुळे अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन स्टडीज अशी अमेरिकन संस्था आहे, त्याची एक शाखा पुण्यामध्ये फर्ग्युसनमध्ये त्यावेळी होती. नंतर ती भांडारकरला गेली. पण तिथे जे येणारे विद्यार्थी असतात त्यात एक मुलगी बाय इंडियन ओरिजिन होती, म्हणजे तिचं नाव पूजा बालचंदर. तिचे आईवडील अर्थात अमेरिकेतच. तर ती इथे शिकायला आली होती आणि ती 2 वेळा ते कोर्सेस करायला, म्हणजे एकदा 4 महिने हे झाल्यावर ती गेली परत. पुन्हा आमचंच घर तिला आवडलं असेल म्हणत, त्यामुळे ती पुन्हा आमच्याकडे आली होती. त्यावेळी तिने दाते स्टुडिओवर अशी एक छोटी, त्यांना तिथे काहीतरी प्रोजेक्ट करायचे असतात, काही जण झोपडपट्टीतले करतात, तसं तिने दाते स्टुडिओवरची अशी छोटी एक 5 मिनिटाची डॉक्युमेंटरी केली होती. त्यात म्हणजे मी असा कसा वावरतो स्टुडिओवर, माझी मुलगी सुद्धा, मग इथे वर येऊन सुद्धा तिने ते काही शूटिंग केलं होतं. त्याची ती क्लिप माझ्याकडे आहे, पण ती मी शोधून तुम्हाला दाखवेन ती. हां, फोटोग्राफी हा व्यवसाय करताना चढउतार तर नक्कीच आले असतील. या सगळ्यामध्ये कुटुंबियांनी, पत्नीनी कशी साथ दिली? खरं सांगायचं म्हणजे जसं मी पूर्वी म्हणलो की आमची आई, भाऊ हे सगळे आम्ही करायचो. आता मी तसा थोडासा रागीट आहे, पण वडिलांना एवढा जरी नसलो तरी माझं जसं बाय चॉईस फोटोग्राफी, फर्स्ट चॉईस फोटोग्राफी होता, तसाच माझ्या मुलीसुद्धा खूप आनंदाने फोटोग्राफी करायच्या. म्हणजे त्यांना सगळं यायचं. आत्ताची तर स्नेहल तर बाय फर्स्ट चॉईस, ती MCOM आहे, पण तरी बाय फर्स्ट चॉईस तिने फोटोग्राफी स्वीकारली. म्हणूनच आज आम्ही अभिमानाने म्हणतो ना, आमची 4थी पिढी आणि 110 वर्ष आता होत आली आमच्या स्टुडिओला. 100 ज्यावेळी पुरी झाली त्यावेळी अनफॉर्च्युनेटली मी 100ही साजरी का करू शकलो नाही. ते एक मुलगी अमेरिकेत स्नेहल आणि एक मुली हाँगकाँग, त्यांनी जर इथे केलं नाही तर मी काय करू शकणार, म्हणून मी ती केली नाही. पण तरीसुद्धा मुली आणि अजूनही आता तर स्नेहल, जसं मी म्हणालो की वडील वयस्क झाल्यामुळे मी सगळं सांभाळ, तसं आता स्नेहल पण सगळं सांभाळते. मी आता बऱ्याच वेळा स्टुडिओत असतो आणि सगळे बाकी कॉलेजचे फोटो माझ्या इतकं स्नेहलला मानतात.
म्हणजे तिलाही कधी असं हे नाही झालं की नाही नाही बाबांनाच पाठव वगैरे न तिकडे. आणि स्टुडिओमध्ये तर बायको असतेच. आम्ही ह्याच बिल्डिंगला राहत असल्यामुळे घरकाम जवळून मग बायको येतेच. मग मला कुठे जायचं असेल किंवा बाहेर फोटो असले तर मग ती सगळं सांभाळते. म्हणजे कुटुंबाचाच हा हे आहे, कुटुंबाचा भक्कम आधार असल्यामुळे तुमचा अगदी प्रश्नच नाही काही. आता तुम्ही स्नेहलचा उल्लेख केलात की तुम्ही या शतकोत्तर स्टुडिओची परंपरा तिच्या हाती सोपवली आणि ती समर्थपणे ती पेलते. तुम्ही या नव्या पिढीला काय सांगाल जी या क्षेत्रात येऊ घातलीये, नवीन काही करतीये, साधनं बदललीये? जरी आम्ही खूप स्ट्रगल केलं असलं, तुम्हाला खूप स्ट्रगल करायला लागत नाही तरी सुद्धा म्हटलं ते डोंट टेक इट इझिली. म्हणजे मला खूप वेळा असं आठवतं की आता एक जर पदवी प्रदान समारंभ युनिव्हर्सिटीत असेल 15 तारखेला आहे तर मी 13 तारखेलाच जवळजवळ मनाने युनिव्हर्सिटीत गेलेला असायचो. जरी दरवर्षी तेच फोटो तेच असले तरी सुद्धा उद्या आपल्याला असा फोटो काढायचा आहे, उद्या ह्या बाजूने काढायचा, ह्या बाजून काढायचा, उद्या आपल्याला ह्या बाजून काढू दिला नाही. काही वेळा मेन सरकारी लोक असले दिल्लीचे तर ते रिस्ट्रिक्शन्स असतात, त्यावेळी तेही डोक्यात असायचं. म्हणजे इतका माझं डेडिकेटेड होतं की बाबा नाही आपल्याला तो त्या ठिकाणी मी पोचलेला असायचो ग्रुप फोटोच्या जागी. मग असा मी फोटो काढीन, मी असे लोक बसतील, तोच ठिकाण आहे. तर परवा तर गंमत अशी झाली, परवा फर्ग्युसनला ग्रुप फोटो गेलो होतो, स्नेहलही होती फोटोला. पण नंतर ते आता मान देतात लोक वयामुळे या मी इतकी वर्ष. तर त्यावेळी तिथल्या लोकांना म्हणालो ही जी जागा आहे ना इथे मी 57व्या वर्षी फोटो काढतोय. ओळीने मी 50-60 वर्ष जी तिथे जातोय. आता स्नेहल जाते पण त्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये कंटिन्युअसली 50-55 वर्ष फोटोग्राफी करतोय. तर मुलांना सांगायचं तर तुम्ही इतकं लाईटली घेऊ नका. आणि दुसरं सांगायचं आता हे सांगणं योग्य आहे की नाही माहिती नाही पण वेल ड्रेस्ड जावा. म्हणजे आता म्हणजे गेलात तर मान मिळेल आम्हाला. आता मला मानाचं म्हटलं ना तर मी ज्यावेळी 76 साली MSc झालो त्यावेळी तर मी पूर्ण फोटोग्राफी करायला लागलो. त्यावेळी तर खूप वेळा माझ्या समोर असं असायचं की ते प्रिन्सिपल वैद्य किंवा असे काही प्रिन्सिपल सांगायचे हे आमचे फोटोग्राफर इथं MSc झालेले आहेत हां असं. म्हणजे आता काय त्यांच्या पुढे मी किती एवढा असता हे पण मी MSc झालेलो आहे. तो मान खूप मला मिळाला. नंतर आता मी माझ्या आयुष्याचा बराच काळ इकडे बाणेरला नॅशनल इन्शुरन्स अकॅडमी म्हणून जी संस्था आहे त्याच्यात जवळजवळ इन्सेप्शन पासून मी जवळजवळ 25 वर्ष तिथे फोटो काढायला जात होतो. आणि तिथे बाकी कोणी नाही जाऊ शकलं. म्हणजे इतर कोणाला प्रवेशच तिथे दिला नाही त्यांनी, माझ्या कामामुळे असेल म्हणा. तर तिथे एक दिवस असं झालं की ते प्रसिद्ध जे पाळंदे पुस पाळंदे म्हणून महापालिका आयुक्त होते, नंतर ते तिथे डायरेक्टर म्हणून गेले. तर तसे 2 गमतीचे प्रसंग असे की ते खाली ते थोडे उशीर यायचे. म्हणजे सगळे लोक बसवलं की खाली यायचे तर ते म्हणायचे म्हणजे दाते नाव यू आर द डायरेक्टर, तुम्ही म्हणाल तसं आम्ही ऐकणार आहे. सगळे लोक बघतच बसायचे. आणि दुसरं म्हणजे एक दिवस असं झालं की दाते तुम्ही आज एवढे छान दिसताय की तुमचाच फोटो काढायला पाहिजे असं त्यांनी. मला बरं वाटलं त्या गोष्टीचं. म्हणून म्हटलं की नवीन मुलांना हे सांगायचं तर जरा वेल ड्रेस्ड आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत. आता तुम्ही नव्या पिढीने कसं प्रेझेंटेबल राहायला पाहिजे याच्याविषयी सांगितलं. त्याचबरोबर मला असं विचारायचं की फोटोग्राफी करताना नव्या पिढीतल्या फोटोग्राफर मंडळींनी कोणत्या जाणीवा ठेवल्या पाहिजेत? म्हणजे डिजिटल तंत्रज्ञान आलंय पण कॅमेराचं एक आयुष्य असतं. मग ते फोटो काढताना नेमक्या काय जाणीवा ठेवल्या म्हणजे त्यांची फोटोग्राफी अधिक चांगली होईल? हा एक खरं म्हणजे खूप छान प्रश्न आहे. आता आमच्या काळी जे आता एवढे मी तुम्हाला कॅमेरे दाखवले ते अगदी निगेटिव्ह पर्यंतचे जे कॅमेरे आणि डिजिटल कॅमेरे 100% मला डिजिटलमधनं ज्ञान नसलं तरी साधारण माहिती आहे. तर टेक्निक ते असतं पण जे मी ऐकलंय की त्या कॅमेऱ्याला थोडं लाईफ आहे. म्हणजे असं की आमच्या निगेटिव्हच्या कॅमेऱ्याला एक आपलं लाखभर फोटो झाले की तो कॅमेरा निकामी झाला असा प्रकार नव्हता.
तो या डिजिटल कॅमेऱ्याला आहे, लाईफ आहे, की 1-2 लाख फोटो झाल्यानंतर तो कॅमेरा निकामी हा जरी नाही पण त्याची हे कमी होते, पॉवर कमी होते असं आपण म्हणू. तर आता जे मी पाहतो काय स्नेहलला जे मुलं फोटो आणून देतात किंवा स्नेहल सुद्धा आपले 500-1000 फोटो जे काढतात, म्हणजे त्यात तुम्हाला आमच्यासारखं कॉन्फिडन्स नाहीये का तुम्हाला आपलं फिल्म नाहीये म्हणून आपले हवे तेवढे बसा फोटो काढू आणि मग त्यातले आपण निवडू, हे मला पटणारी गोष्ट नाही. त्यावेळी थोडंसं जरा विचार करून कॅमेरे वापरणं अशी अपेक्षा आहे माझी. बरं, याच्यामध्ये एक फोटोग्राफर म्हणून एक दृष्टी तयार होणं हा सुद्धा एक महत्वाचा भाग. निश्चितच म्हणजे आपले निरनिराळ्या प्रकारचे 4-4, 5-5 एकाच समजा एक लग्नाचा हार घालताना जे 4 फोटो काढणं ते काही म्हणजे आम्हाला ते पटत नाही. म्हणजे तुम्हाला म्हणून म्हणलं तो कॉन्फिडन्स नाही का की माझा चांगला फोटो येईल का नाही. खरं म्हणजे आता तुम्हाला तो ताबडतोब दिसतो. आमच्यासारखा काळ नाही की ते नंतर बघू वगैरे. एक फोटो काढल्यावर तो दिसतो ना. तर मग ते 5-5, 10-10 फोटो एवढे जाणीव ठेवली पाहिजे की आपल्याकडे जो कॅमेरा आहे तो तसा महाग आहे. आता महाग झालेत कॅमेरे, स्वस्त नाहीयेत आणि त्याला सुद्धा पूर्वीसारखं नाही आहे. आता त्याला लाईफ आहे. ते जे सेन्सर्स असतात, डिजिटल सेन्सर्स आहेत, त्याची जी चिप्स असतात म्हणजे ज्याला SD कार्ड वगैरे म्हणतात, ती सुद्धा काही दिवसांनी खराब होतात. तर ती आपला कॅमेरा आपण त्याच्यावर जीव लावला पाहिजे की उगाच आपला हे झालं की आपण नवीन कॅमेरा घेऊ, याला काही हे नाही. त्या कॅमेऱ्यावर प्रेम केलं पाहिजे. आम्ही आमच्या कॅमेऱ्यावर प्रेम केलं, तसं तुम्ही करता आलं पाहिजे. आता तुम्ही जसं म्हणलात की माझ्या कॅमेऱ्यावर प्रेम केलं. आता जर आपण मागे वळून बघितलं तर तुमच्या आजोबांनी हे स्टुडिओ सुरू केला, त्याची जबाबदारी आणि एक भावना वडिलांमध्ये पेरली, ती पुढे गेली, वडिलांनी तुमच्यापर्यंत पोहोचवली, तुम्हाला त्यांच्या शिस्तीत तयार केलं आणि आता तुमचा हाच परंपरेचा वारसा तुमची मुलगी सांभाळते. हा वारसा तिच्याकडे सोपवताना तुमच्या काय भावना होत्या? भावना म्हणजे वडिलांनी कधी बोलून दाखवलं नाही, पण त्यांना असं वाटलं असेल ना की मी जे नाव कमावलंय ते माझ्या मुलांनी खराब करू नये, म्हणजे त्या दृष्टीनेच त्यांनी काम करावं. तसंच मी अपेक्षा ठेवणार स्नेहलकडून की आज दात्यांचं एक नाव वेगळं आहे, ज्याला काय इंग्लिशमधला शब्द लेगसी आहे, ती कुठंतरी कमी नाही होता कामा. म्हणजे नाही हो दात्यांची मुलगी पण आम्ही दात्यांच्याकडे येऊन काहीतरी थोडं चुकलं आमचं असं नको वाटायला. नेहल तशी नाही आहे, पण जे काही एक नियम म्हणून आपल्या स्टुडिओचे आहेत ते तू पाळले पाहिजेस अशी अपेक्षा मी ठेवणार. बरं, आता तुम्ही मध्ये आपण बोलताना म्हणलं होतं की वडिलांनी फोटोग्राफी बंद केली आणि मी सुरू केली, हे लोकांना कळलंच नाही. इतकं ते स्मूथली झालं. आता स्नेहल बद्दल किंवा स्नेहलच्या कामाबद्दल तुम्हाला काय ऐकायला मिळतं किंवा तुम्हाला काय वाटतं? नाही, खूपच छान ऐकायला मिळतं. म्हणजे ती कधी माझ्याबरोबर खास फोटोला आली असं नाही, पण तरी सुद्धा ती चांगलं काम करते. आणि म्हणजे खूप वेळा लोक म्हणतात गमतीने एका तर तुम्ही नाही आलात तरी चालेल, स्नेहल छान फोटोग्राफी करते. काही वेळा लोक तर म्हणतात अहो तुमच्याऐवजी तुमच्या आजोबांची आठवण येते, म्हणजे माझ्या वडिलांची आठवण येते की ते जेवढ्या शिस्तीने सगळं फोटोग्राफी करायचे तेवढं स्नेहल काम करते. मग त्याचा एक प्रकारे आनंदच होतो ना त्या गोष्टीचा. बरं, आणि तुमचा एक शतकोत्तर स्टुडिओचा वारसा आहे आणि स्नेहल आता सुद्धा खरंच सांगायचं तर स्नेहलनी तिचं स्वतःचं असं नव्या जमान्याचं क्लायंटेल निर्माण केलंय. म्हणजे स्नेहल दाते फोटोग्राफी ती जे लग्नाचे फोटो काढते त्यांनी कुठेही आमच्या नावाचा असा उपयोग करायची वेळ आली नाही, इतकी ती छान फोटो काढते. असं खूप वेळा लोक म्हणतात अहो मी खूप वेळा ते इतर लोक त्या पार्टीला जेही काही तुमच्या नात्याचे कोणी फोटोग्राफर आहे का, इतकी ती त्यात इन्व्हॉल्व झालेली असते. कायम हसरा चेहरा असतो आणि लोकांनाही ती आवडते. बरं, त्यामुळे स्नेहलच्या रूपाने तुमच्या स्टुडिओचा वारसा आता पुढे अगदी नक्की त्याच भावनेतनं पुढे अगदी निश्चितच आहे. म्हणजे आय एम प्राऊड ऑफ हर. म्हणजे इव्हन आता अनघा परदेशात असली तर मला मुलींचा खूप अभिमान आहे, कारण त्यांनी जी केली ती फोटोग्राफी खूप छान केली.
सर, आत्ता तुमच्या बोलण्यात अनघाचा उल्लेख आला. अनघा फोटोग्राफी करायची का? कारण आता ती हाँगकाँगमध्ये असते, तर ती काय करते आता? लग्न व्हायच्या आधी अनघा खूप छान फोटोग्राफी करायची. अर्थात त्यावेळी स्नेहल लहान होती, म्हणजे ती करायची पण ती खूप लहान होती, त्यामुळे माझं बरंचसं काम अनघाही करायची, जे आता स्नेहल करते ते. बरं. आणि आत्ता अनघाचा स्नेहलच्या कामात काही सहभाग असतो का, किंवा ती तिथे काही वेगळं काम करते? हा, तर तो एक खूप आनंदाची गोष्ट अशी की अनघाला ती पूर्ण फोटोग्राफीची व्हिजन आहे. आणि पाहिजे तर आपण म्हणूया दात्यांना काय लागतं किंवा स्नेहलला काय लागतं हे तिला माहिती आहे. मध्ये ती 2-3 वेळा ज्यावेळी इकडे आली होती त्यावेळी स्नेहलने तिला सगळं शिकवलंय. आणि तिचा तिकडे जो कॉम्प्युटर आहे तिथेही तिने सगळं ते फोटोशॉप वगैरे लोड केल्यामुळे अनघाही अगदी आनंदाने तिचे सगळे जे फोटो आहेत ते फिनिशिंग करून पाठवते. आपण हाँगकाँगमध्ये नुसतेच बसलेलो नाही, आपण काहीतरी पूर्वी आपल्यात एवढी कला होती ती फोटोग्राफी आपण आजही करू शकतो, याचा अनघाला आनंद आणि अभिमान सुद्धा आहे. नक्कीच, ही खरोखर अभिमानाची गोष्ट आहे. म्हणजे दाते फोटो स्टुडिओची शतकोत्तर परंपरा तुमच्या दोन्ही मुली खूप छान पद्धतीने पुढे नेत आहेत. आणि तो त्याच्यात भावना पण आहे, जबाबदारी पण आहे, आणि त्या दोघी त्या जबाबदारीने पार पाडतायत. तुम्ही तुमचा एवढा मोठा सगळा प्रवास आमच्या बरोबर आता गप्पांमध्ये उलगडलात. आम्हालाही त्यातनं खूप शिकायला मिळणार आहे. तुम्ही आम्हाला एवढा वेळ दिलात त्याबद्दल तुमचे खरोखर आभार. तुम्हालाही धन्यवाद. कारण मी असं म्हणत नाही की मी लहान आहे, पण तरी माझ्यासाठी एखादी काही तुम्ही हे करावी, फिल्म करावी, त्याच्यामुळे मला काय शब्दात नाही वर्णन करता येत, पण ठीक आहे, मला खूप आनंद झाला त्याचा. नाही, ही आमच्यासाठी कधी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट की आम्ही तुमच्यासारखा इतक्या अनुभवी व्यक्तीशी गप्पा मारू शकलो, आणि तुमचे अनुभव पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक प्रयत्न होता. तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून.